सनातन धर्मात मानलं जातं की मोक्ष प्राप्ती चितेच्या अग्नीमुळेच होते. पण मग लहान आणि निष्पाप मुलांसाठी हा नियम का बदलतो? त्या कोवळ्या शरीरांना अग्नीला का देत नाहीत? शास्त्रांमध्ये ते वर्ज्य का मानलं गेलं आहे? तुम्हाला माहिती आहे का, त्या अग्नीसमोर एक असं शरीरही येतं ज्याला स्पर्श करण्यास अग्नी देखील घाबरते. एक असा मृतदेह ज्याला पाहून अग्निदेवही आपले हात मागे घेतात. हिंदू धर्मात सर्वांना जाळलं जातं, पण लहान मुलांना नाही. त्यांना थंड मातीमध्ये अंधाऱ्या गर्भात पुन्हा विसावलं जातं. का? हा प्रश्न साधा वाटू शकतो, पण त्याचं उत्तर अत्यंत गूढ आणि आश्चर्यकारक आहे. या गूढ रहस्याचा उलगडा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदांसमोर केला होता. तो दिव्य कारण काय होतं जे ऐकून नारद सुद्धा स्तब्ध झाले. चला, या कथेतून त्या परमसत्याचा उलगडा करूया. एकेकाळी द्वारकेची संध्याकाळ आज काहीशी वेगळी होती. हवा शांत होती. समुद्राच्या लाटा सुद्धा जणू मौन पाडून होत्या. भगवान श्रीकृष्ण आपल्या बागेत एकटे बसले होते. हातात बासरी होती, पण ते वाजवत नव्हते. ते शून्यात नजर लावून बसले होते, जणू येणाऱ्या वादळाची चाहूल घेत होते. अचानक आकाशातून वीणेचा एक बेसूर स्वर ऐकू आला. देवर्षी नारद प्रकट झाले, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. त्यांच्या डोळ्यात वेदना होती. नारद म्हणाले, प्रभू, मी पृथ्वीवरून एक दृश्य पाहून आलो आहे ज्याने माझ्या सर्व ज्ञानाला हादरा दिला. एका बाजूला एक वृद्ध माणूस मरण पावला. त्याला चितेवर जाळण्यात आलं आणि सर्वांनी म्हटलं त्याला मोक्ष मिळाला. पण दुसऱ्या बाजूला एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन रडत होती. लोक म्हणाले मुलांना जाळत नाहीत, आणि त्या मुलाला जमिनीत दफन केलं. का प्रभू? हा भेदभाव का? त्या मुलाला मोक्षाची गरज नाही का? श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, देवर्षी, ज्याला तू अन्याय समजतोस तेच सृष्टीचं सर्वात मोठं सत्य आहे. अग्नीचं काम आहे अशुद्धता जाळणं. तो कर्मांचे बंधन तोडतो. पण जे पूर्णपणे शुद्ध आहे त्याला अग्नीही स्पर्श करू शकत नाही. मासूमपणा हा अग्नीपेक्षाही अधिक शक्तिशाली असतो. श्रीकृष्णांनी एक प्राचीन कथा सांगायला सुरुवात केली. दंडकारण्यात ऋषी उग्र तपा राहत होते, अत्यंत तपस्वी. त्यांना एक पुत्र झाला, चैतन्य. तो बालक अत्यंत दिव्य होता. पण एक दिवस अचानक तो मृत्युमुखी पडला. ऋषींनी ठरवलं त्याला चितेवर जाळून मोक्ष द्यायचा. पण जेव्हा अग्नी लावला तेव्हा चमत्कार झाला. लाकूड जळत होतं, पण बालकाचा देह जळत नव्हता. अग्नी त्या शरीराला स्पर्श करण्यास नकार देत होती. क्रोधाने ऋषींनी अग्निदेवाला शाप देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव म्हणाले, मी शरीर जाळत नाही, मी अशुद्धता जाळतो. या बालकाने कोणतंही पाप केलं नाही. त्याच्यावर कोणतेही संस्कार नाहीत. तो पूर्णपणे शुद्ध आहे. शुद्धतेला मी जाळू शकत नाही. याला अग्नीला देऊ नका, धरती मातेला द्या. ऋषींनी आपल्या मुलाला मातीमध्ये विसावलं, जणू बी पेरलं. श्रीकृष्ण म्हणाले, दोनच जीवांना अग्नी दिला जात नाही, एक संन्यासी आणि दुसरा लहान मूल. संन्यासी स्वतःच आपल्या शरीराला तपाने शुद्ध करतो, आणि मूल ते पूर्णपणे निष्पाप असतं. अग्नी फक्त त्यालाच जाळतो ज्यामध्ये अहंकाराचं इंधन असतं. पण मुलामध्ये अहंकार जन्मलाच नसतो. म्हणून त्याला अग्नी नव्हे तर धरतीची मांडी मिळते. नारदांची शंका आता समाधानात बदलली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आणि मित्रांनो, पुढच्या वेळी जर एखाद्या लहान जीवाला जमिनीत विसावताना पाहिलं तर दुःख करू नका, कारण तो नष्ट होत नाही. तो पुन्हा जन्म घेण्यासाठी पृथ्वीच्या कुशीत विसावत असतो. मासूमपणा हा अग्नीपेक्षाही पवित्र असतो, ज्याला अग्नी देखील नमन करते.